आपण पाहिलं आहे की भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजेच 4 तारखेला भाजपला राम राम ठोकत त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये सामील होण्याची अधिकृत घोषणा केली. तसे त्यांनी हजारो कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केले की मी 7 तारखेला शरदचंद्रजी पवार या गटामध्ये राष्ट्रवादीच्या प्रवेश करणार आहे. आता त्या संदर्भात उद्याची जय्यत तयारी अशी पक्षप्रवेशाची या इंदापूरच्या मार्केट यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आपण पाठीमागं बघत असाल की किती मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने नागरिकांना बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. हजारोच्या संख्येने या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत. उद्याच्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार असतील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, शिरूर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे असतील, शिरूरचे खासदार लोकसभेचे अमोल कोल्हे असतील आणि माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील और कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मोठा पक्षप्रवेश हर्षवर्धन पाटील यांचा होणार आहे. उद्याची पाहिलं असेल आपण किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयारी सुरू आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यासपीठही उभा केलेला आहे. आपल्याबरोबर हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन दादा पाटील हे आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे की कशा प्रकारे तयारी चाललेली आहे आणि काय पुढील धोरण असेल ते. दादा, उद्याचे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये अधिकृतपणे मोठ्या भाऊंचं म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचं पक्षप्रवेश होणार आहे. कशा प्रकारे तुमची तयारी चाललेली आहे? इथं तुम्ही बघू शकता की उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही 10 ते 12,000 खुर्च्यांचं नियोजन केलेलं आहे आणि आमचा अंदाज आहे की उद्या एक 15 ते 20,000 लोकांची येण्याची शक्यता आहे. कारण की कालच भाऊंनी जिल्हा परिषद गट वाईज दौरा घेतला आणि जो रिस्पॉन्स जो मिळतोय तो अप्रतिम आहे. त्यामुळे आम्ही एक 10 ते 15,000 प्लस याची अपेक्षा करत आहोत. उद्याचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे ते भव्य दिव्य असा, म्हणजे आजपर्यंत कुठंच एवढा मोठा झाला नाही असा पक्षप्रवेश मोठा होईल असं वाटतं तुम्हाला? 100% कारण की हे सगळे पवार साहेबांवर आणि आदरणीय भावांवर प्रेम करणारे लोक आहेत आणि आम्ही सुद्धा आश्चर्यजनक झालो की रिस्पॉन्स लोकांचा बघून. कारण की सहसा आता हा नवरात्रीचा सण चालू आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा एवढा रिस्पॉन्स मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळं वेगळा असा कार्यक्रम कधीच मतदारसंघात झाला नसेल तसा उद्या कार्यक्रम होईल. उद्या व्यासपीठावर कोण कोण दिग्गज या ठिकाणी दिसतील? उद्या आदरणीय पवार साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, रोहित दादा आहेत. मगाशीच युगेंद्र दादांना भेटून ते सुद्धा येणार आहेत. विजय दादा आहेत, धैर्यशील मोहिते पाटील आहेत, जानकर साहेब आहेत आणि श्रीनिवास बापू आहेत, राजू दादा आहेत. सगळेच जे काय ह्या परिसरामधले दिग्गज लोक आहेत ते सगळेच उद्या येणार आहेत. इम्तियाज मुलानी, लोकजनता न्यूज, इंदापूर. धन्यवाद.